नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर। आज मी आपल्यासाठी भगवद्गीता जशी आहे तशी याच्यातील पुढील अध्याय घेऊन आलेली आहे। तरी आपण सगळ्यांनी श्रवण करावं आणि आपल्याला जर माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये राधे कृष्ण लिहायला विसरू नका। राधे कृष्ण। राधे 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 कृष्ण राधे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। राधे कृष्ण। आज अमावस्या असल्यामुळे अमावस्येच्या दिवशी आपण बघत असाल तर मी हे गायची जी गोवर आहे ती त्याच्यावरती वेलची लवंग हे टाकून आपण जर पेटवलं तर आपल्या घरामध्ये जी काही नेगेटिव्हिटी असते ती नाहीशी होते आणि घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते। राधे कृष्ण राधे कृष्ण। आधी नैवेद्य अर्पण करते। हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे। नैवेद्यं समर्पयामि नैवेद्यं समर्पयामि। नैवेद्यं समर्पयामि। चला मग पुढच्या पानावरती येऊया आपण। भगवद्गीता जशी आहे तशी। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतीभ्यो नमः। उपादघात। प्रकृतीचे प्राकट्य मिथ्या किंवा असत्य आहे, पण भगवद्गीता किंवा वैष्णव तत्वज्ञानाप्रमाणे हे चूक आहे। भौतिक विश्वाचे प्रकटीकरण असत्य म्हणून स्वीकारले न जाता ते सत्य परंतु तात्पुरते समजले जाते। याची तुलना आकाशात इस्तस्त फिरणाऱ्या मेघाबरोबर किंवा धान्याचे पोषण करणाऱ्या वर्षाबरोबर करण्यात आली आहे। वर्षा ऋतू संपल्यावर लगेच सर्व मेघ ज्याप्रमाणे नाहीसे होतात आणि पावसामुळे वाढलेली पिके वाळून जातात, त्याचप्रमाणे ही भौतिक प्रकृती काही ठराविक कालावधीसाठी प्रकट होते, थोड्या काळाकरिता टिकून राहते व कालांतराने नाहीशी होते। याप्रमाणे भौतिक प्रकृतीचे कार्य चालते, पण हे चक्र नित्य सुरूच असते, म्हणून प्रकृती ही मिथ्या नसून शाश्वत आहे। या संदर्भात भगवंत प्रकृतीचा उल्लेख माझी प्रकृती म्हणून करतात। भौतिक प्रकृती ही भगवंतांची विभाजित शक्ती आहे। जीव देखील विभाजित नसले तरी भगवंतांची शक्ती आहे व भगवंतांबरोबर नित्य संबंधित आहे, म्हणून ईश्वर, जीव, भौतिक प्रकृती आणि काळ हे सर्व एकमेकांशी संबंधित तसे शाश्वत आहेत।
परंतु पाचवे तत्व कर्म हे नित्य नाही. कर्माचे फळे अतिशय पुरातन असू शकतात. आपण आपल्या कर्मानुसार अनादी काळापासून सुख अथवा दुःख भोगीत आहोत, पण आपण आपल्या ज्ञानाचे पूर्णतेने कर्मफलामध्ये बदल घडवून आणू शकतो. आपण विविध प्रकारच्या कर्मामध्ये गुंतलो आहोत. त्यामुळे आपण कोणते कर्म केले पाहिजे की ज्यामुळे आपण कर्माचे किंवा प्रतिक्रियापासून मुक्त होऊ शकतो, याचे ज्ञान आपल्याला नक्कीच नाही, परंतु याचे सुद्धा वर्णन भगवद्गीतेमध्ये करण्यात आले आहे. ईश्वराचे स्वरूप परम चैतन्यमय आहे. जीवात्मे हे सुद्धा ईश्वराचे अंश असल्यामुळे चैतन्यमय आहेत. जीवात्मा आणि भौतिक प्रकृती या दोघांचेही वर्णन प्रकृती असे करण्यात आले आहे आणि दोन्हीही तत्वे भगवंतांचीच आहेत. पण दोघांपैकी फक्त जीवतत्व चेतनायुक्त आहे, दुसरे प्रकृती तत्व चेतनारहित आहे आणि हाच या दोन्हीमधील फरक आहे. जीव प्रकृतीला यासाठी श्रेष्ठ अथवा परा म्हणून संबोधण्यात आले आहे कारण जीव हा ईश्वराप्रमाणेच चेतनामय आहे. ईश्वर परम चेतनामय आहे म्हणून एखादा असे म्हणू शकणार नाही की जीवात्म्याकडे सुद्धा परमचेतना आहे. जीवात्मा पूर्णतेच्या कोणत्याही स्तरावर परम चैतन्यमय होऊ शकत नाही आणि तो परम चैतन्यमय होऊ शकतो असे सांगणारा सिद्धांत चुकीचा आहे. जीव चेतनामय असू शकतो पण परम चैतन्यमय अथवा परिपूर्ण चेतनायुक्त असू शकत नाही. ईश्वर आणि जीव यामधील फरक भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये वर्णित केला जाईल. ईश्वर आणि जीव हे क्षेत्रज्ञ चेतनायुक्त आहेत, परंतु जीव हा त्याच्या विशिष्ट शरीराचा ज्ञाता असतो, तर ईश्वर हा सर्व प्रकारच्या शरीरांचा ज्ञाता असतो. ईश्वर सर्व प्राण्यांच्या हृदयात स्थित असल्यामुळे त्याला प्रत्येक जीवाच्या मानसिक स्थितीचे ज्ञान असते. याचे स्मरण आपण ठेवले पाहिजे. असेही वर्णन करण्यात आले आहे की परमात्मा किंवा भगवान सर्वांच्या हृदयात ईश्वर किंवा नियंत्रक म्हणून वास करतात आणि जीवात्म्याच्या इच्छेनुसार कार्य करण्यासाठी त्याला मार्गदर्शन करीत असतात. जीवात्म्याला त्याच्या कर्माविषयी विस्मृती झालेली असते. सर्वप्रथम तो विशिष्ट कर्म करण्याचा निर्धार करतो आणि नंतर त्या कर्माच्या चांगल्या अथवा वाईट कर्म फलामध्ये अडकून पडतो. ज्याप्रमाणे आपण जुनी वस्त्रे टाकून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याप्रमाणे जीवात्मा एक विशिष्ट प्रकारचे शरीर त्यागून दुसरे शरीर धारण करतो. जीव याप्रमाणे देहांतर करीत आपल्या पूर्वकर्माची फळे भोगीत असतो. जीवात्मा जेव्हा सत्वगुणामध्ये स्थिर होतो किंवा स्थिर वृत्तीने स्वतः कोणत्या प्रकारचे कर्म करावे हे जाणतो, तेव्हा तो कर्मामध्ये बदल घडवू शकतो आणि खरोखरच अशा रीतीने आपण आपले पूर्वकर्म बदलू शकतो. यावरून सिद्ध होते की कर्म हे शाश्वत नाही. म्हणून आम्ही म्हटले आहे की ईश्वर, जीव, प्रकृती, काळ आणि कर्म या 5 तत्वांपैकी 4 तत्वे शाश्वत आहेत, परंतु कर्म मात्र अशाश्वत आहे. परम चैतन्यमय ईश्वर आणि जीवात्मा यांच्यात हेच साम्य आहे की ईश्वर आणि जीव दोघांचेही चेतना दिव्य आहेत. जड प्रकृतीच्या संगतीमुळे चेतनेची निर्मिती होते ही कल्पना चुकीची नाही आहे. चेतनेचा विकास विशिष्ट परिस्थितीमध्ये प्राकृतिक संमिश्राने होतो. या सिद्धांताचा भगवद्गीता स्वीकार करीत नाही. ज्याप्रमाणे रंगीत काचेमधून प्रकाश परावर्तित केल्यास तो विशिष्ट रंगाचा भासतो, त्याप्रमाणे चेतना ही जड प्रकृतीमधील परिस्थितीच्या अधीन होऊन विकृत होऊ शकते. पण ईश्वराची चेतना भौतिक दृष्ट्या प्रभावित होऊ शकत नाही. श्रीकृष्ण सांगतात की मयाध्य शेन प्रकृती हा. ज्यावेळी ते भौतिक जगामध्ये अवतार घेतात
त्यावेळी ती भौतिक गोष्टींनी प्रभावित होत नाही. त्यांच्यावर असा प्रभाव पडत असता तर भगवद्गीतेसारख्या दिव्य विषयाबद्दल त्यांना बोलताच आले नसते. जोपर्यंत कोणी भौतिक वातावरणामुळे प्रदूषित झालेल्या चेतनेतून मुक्त होत नाही तोपर्यंत तो दिव्य जगताविषयी काहीही प्रतिपादन करू शकत नाही. म्हणून परमेश्वर भौतिक वातावरणामुळे प्रदूषित होत नाही. सद्यस्थितीमध्ये आपली चेतना भौतिक गुणांमुळे दूषित झाली आहे. भगवद्गीता आपल्याला जड प्रकृतीने प्रभावित झालेल्या आपल्या चेतनेचे शुद्धीकरण करण्यास शिकवते. शुद्ध चेतनेमध्ये किंवा शुद्ध भावनेमध्ये आपली सर्व कर्मे परमेश्वराच्या इच्छेनुसार होतात व त्यामध्ये आपल्याला आनंद प्राप्त होतो. आपली सर्व कार्य थांबायची अजिबात गरज नसून उलट त्या कार्याचे शुद्धीकरण करणे आवश्यक आहे आणि अशा विशुद्ध कार्यांनाच भक्ती असे म्हणतात. भक्तियुक्त कर्मे सर्वसाधारण कर्माप्रमाणेच दिसतात पण खऱ्या अर्थाने ती दोषपूर्ण नसतात. एखाद्या अज्ञानी मनुष्याला वाटेल की भक्त सामान्य मनुष्याप्रमाणेच कार्य करीत आहे, पण अशा अल्पबुद्धी मनुष्याला माहित नसते की भक्त किंवा भगवंताची कार्ये ही अशुद्ध चेतनेमुळे किंवा जड पदार्थामुळे प्रदूषित झालेले नसतात. भक्त आणि भगवंत त्रिगुणातीत आहेत, परंतु आपण जाणले पाहिजे की सद्यस्थितीत आपली चेतना दूषित झाली आहे. आपण भौतिक प्रकृतीमुळे अशुद्ध होतो तेव्हा आपल्याला बद्ध म्हटले जाते. स्वतःला भौतिक प्रकृतीची निर्मिती समजून खोटी चेतना प्रदर्शित केली जाते. याला मिथ्या अहंकार असे म्हणतात. देहात्मबुद्धीत रत असलेला स्वतःची वास्तविक स्थिती जाणू शकत नाही. मनुष्याला देहात्मबुद्धीतून मुक्त करण्यासाठीच भगवद्गीता सांगितलेली गेली आहे आणि भगवंतांकडून ज्ञान प्राप्ती करून घेण्यासाठीच अर्जुन या स्थितीत राहिला होता. आपण देहात्मबुद्धीतून मुक्त झालेच पाहिजे, कारण अध्यात्मवादी होण्याची ही पहिली पायरी आहे. ज्या मनुष्याला स्वतंत्र किंवा मुक्त होण्याची इच्छा आहे त्याने हे जाणणे आवश्यक आहे. तो म्हणजे हे भौतिक शरीर नव्हे. मुक्ती म्हणजे भौतिक चेतनेपासून स्वतंत्र होणे होय. श्रीमद्भागवतात देखील मुक्तीची व्याख्या देण्यात आली आहे. मुक्तिर्हिर्व्यत्वा हा रूपम स्वरूपेण व्यवस्थितः. भौतिक जगातील अशुद्ध भावनेतून स्वतंत्र होणे व शुद्ध भावनेमध्ये स्थित होणे यालाच मुक्ती म्हटले जाते. भगवद्गीतेतील सर्व शिकवणुकीचा उद्देश या चेतनेचे जागृतीकरण करणे हाच होय. म्हणूनच गीतेच्या उद्देशाच्या शेवटी श्रीकृष्ण अर्जुनाला असे विचारतात की तू शुद्ध भावनेत स्थित झालास की नाही. शुद्ध भावनेत स्थित होणे म्हणजे भगवंताच्या आज्ञाचे पालन करणे होय. हे शुद्ध भावनेचे सारस्वत्व आहे. आपण भगवंताचे अंश असल्यामुळे आपल्या चेतना आधीपासून असतेच. तथापि भौतिक प्रकृतीच्या निकृष्ट गुणाद्वारे प्रभावित होण्याचे आपल्याला आकर्षण असते, परंतु भगवंत सर्वश्रेष्ठ असल्यामुळे हे आकर्षण त्यांना प्रभावित करू शकत नाही. परमेश्वर आणि सूक्ष्म जीवात्म्यामध्ये हाच फरक आहे. ही चेतना किंवा भावना म्हणजे आहे तरी काय? ही भावना म्हणजे मी आहे. तेव्हा मी कोण आहे? अशुद्ध चेतनेच्या अंमलाखाली मी आहे, म्हणजे जे काही मला दिसते ते सर्व माझे आहे. मी भोगी आहे. प्रत्येक जीवात्मा स्वतःला भौतिक सृष्टीचा मालक व निर्माता समजत असतो व या भावनेवरच हे जग चालत असते. भौतिक भावनेचे दोन मानसिक भाग आहेत. एक म्हणजे मी निर्माता आहे व दुसरे म्हणजे मी भोगी आहे. परंतु वास्तविकपणे परमेश्वर हाच निर्माता व भोक्ता आहे आणि जीवात्मा हा परमेश्वराचा अंश असल्यामुळे तो निर्माता नाही व भोक्ताही नाही, तर एक सहयोगी आहे. जीवात्मा निर्माण केला जातो व भोगला जातो. उदाहरणार्थ, यंत्राचा एक भाग पूर्णपणे यंत्राबरोबर सहयोग करतो.
शरीराचा एखादा अवयव पूर्ण शरीराबरोबर सहयोग करतो. हात, पाय, डोळे इत्यादी सर्व शरीराचे विविध अवयव, परंतु ते वास्तविक भोगता नाहीत. उदर किंवा पोट भोगता आहे. पाय चालतात, हात भोजन करण्यास मदत करतात, दात चर्वण करतात आणि शरीराचे इतर सर्व अवयव उदराच्या संतुष्टीसाठी कार्य करीत असतात. कारण संपूर्ण शरीराच्या रचनेचे पोषण करणारे उदर हे प्रमुख अवयव आहे. म्हणून सर्व काही उदराला अर्पण केले जाते. मुळाला पाणी घालून झाडाचे पोषण केले जाते आणि उदरभरण करून शरीराचे पोषण केले जाते. कारण शारीरिक स्वास्थ्यासाठी सर्व अवयवांनी सहयोग करून उदरास अन्न पुरवठा केला पाहिजे. याप्रमाणे परमेश्वर हा निर्माता आणि भोक्ता आहे आणि आपण गौण जीवात्मा असल्यामुळे सहकार्य करून त्याला संतुष्ट करणे हे आपले कर्तव्य ठरते. ज्याप्रमाणे पोटाने ग्रहण केलेले अन्न शरीराच्या इतर सर्व अवयवांना मदत करते, त्याप्रमाणे असे सहकार्य आपल्याला खरोखरच मदत करेल. जर हाताच्या बोटांनी विचार केला की पोटाला अन्न देण्याऐवजी ते स्वतःच ग्रहण करावे तर ती निराश होतील. सृष्टी आणि भोग करणारी सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे परमेश्वर. इतर जीव हे केवळ सहकारी असतात. जीवात्मे सहकार्याने सुखी होऊ शकतात. त्यांच्यातील संबंध हा मालक आणि सेवक यांच्यातील संबंधाप्रमाणेच असतो. जर मालक पूर्णपणे संतुष्ट झाला तर सेवकही संतुष्ट होतो. म्हणून जीवात्म्यामध्ये जरी निर्मिती करण्याची व भौतिक जगाचा भोग करण्याची प्रवृत्ती असली तरी वरील उदाहरणात स्पष्ट केल्याप्रमाणे त्यांनी परमेश्वराला संतुष्ट केलेच पाहिजे. निर्मिती आणि भोग करण्याची प्रवृत्ती जीवामध्ये असते, कारण ती प्रवृत्ती भौतिक सृष्टीची निर्मिती करणाऱ्या परमेश्वरामध्येही आहे. म्हणून परमनियंत्रित ईश्वर, नियंत्रित जीव, विराट, जगत, शाश्वत, काळ आणि कर्म हे परमसत्याचे भाग आहेत असे भगवद्गीतेत सांगितले आहे. हे सर्व पूर्णपणे एकत्र आले की त्या पूर्णात्माला परमसत्य असे म्हणतात. हेच पूर्ण व परम सत्य आहे. भगवान श्रीकृष्ण त्यांच्या भिन्न शक्तीमुळेच सर्व काही प्रकट होत असते. ते स्वतः परिपूर्ण आहेत. भगवद्गीतेमध्ये असेही सांगण्यात आले आहे की निर्विशेष ब्रह्म सुद्धा भगवंताहून कनिष्ठ आहे. ब्रह्मानो हि प्रतिष्ठाहम. ब्रह्मसूत्रात ब्रह्माची तुलना सूर्याच्या किरणाबरोबर करण्यात आली आहे. निर्विशेष ब्रह्म म्हणजे भगवंताच्या शरीराचे द्वैदीप्यमान किरण आहेत. निर्विशेष ब्रह्म तसेच परमात्मा यांचा आंशिक साक्षात्कार म्हणजे परम सत्याचा अपूर्ण साक्षात्कार होय. 15व्या अध्यायात दाखवून दिले आहे की श्री भगवान किंवा पुरुषोत्तम हे निर्विशेष ब्रह्म आणि परमात्म्याचा आंशिक साक्षात्कार या दोघांचेही पलीकडे आहेत. श्री भगवान यांना सच्चिदानंद विग्रह असे म्हटले जाते. ब्रह्मसंहितेच्या आरंभ पुढील प्रमाणे होतो. ईश्वर हा परम हा कृष्ण हा सच्चिदानंद हा विग्रह अनादिरादी गोविंद हा सर्व कारण कारणम. गोविंद श्रीकृष्ण हेच सर्व कारणाचे कारण आहेत. हे सच्चिदानंद रूप असून आदी कारण आहेत. निर्विशेष ब्रह्माचा साक्षात्कार म्हणजे त्याच्या सत नित्यत्व स्वरूपाचा साक्षात्कार होय. परमात्मा साक्षात्कार म्हणजे त्याच्या सत चित्त शाश्वत ज्ञान या स्वरूपाचा साक्षात्कार होय. परंतु भगवान श्रीकृष्ण यांचा साक्षात्कार म्हणजे सत चित आणि आनंद अर्थ नित्य अस्तित्व ज्ञान आणि आनंद या तिन्ही स्वरूपाचा पूर्ण विग्रह किंवा व्यक्तित्वामध्ये साक्षात्कार होय. आज मी इथेच थांबते. श्रीकृष्ण राधा कृष्ण पर्णमस्तु. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु.
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे राम। धन्यवाद।